नमस्कार मित्रांनो. DMAR महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त बातमीवर सविस्तर बोलणार आहोत. ही बातमी आहे महाराष्ट्रातल्या एका संभाव्य महाभरतीची. चला तर मग यामागचं सत्य काय आहे आणि आकडेवारी काय सांगतेय हे सगळं जाणून घेऊया. आता विचार करा, जर तुम्हाला कोणी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रात 22,000 तब्बल 22,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? ऐकूनच खूप भारी वाटतंय नाही का? पण थांबा, ही तर फक्त एक झलक आहे. या आकड्याच्या मागे बरंच काही दडलंय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी माहिती पाहणार आहोत ना, ती काही सोशल मीडियावर फिरणारी अफवा नाहीये. आपण जे काही पाहणार आहोत ते थेट ऑफिशियल डेटावर म्हणजे अधिकृत माहितीवर आधारित आहे. म्हणजे बघा, ही माहिती कुठल्या तरी व्हॉट्सॲप ग्रुपमधनं किंवा टेलिग्राम चॅनलवरून आलेली नाहीये. ही थेट अधिकृत स्रोतांकडून मिळालेली माहिती आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या माहितीत जमीन आसमानाचा फरक असतो. तोच फरक आज आपण समजून घेणार आहोत. कारण योग्य तयारीची पहिली पायरी ही अचूक माहितीच असते, बरोबर ना? तर मग तो नेमका आकडा आहे तरी काय? तो आकडा आहे 22,381. हो, 22,381. जरा विचार करा केवढा प्रचंड मोठा आकडा आहे हा. महाराष्ट्रातल्या हजारो उमेदवारांसाठी ही अक्षरशः एक सुवर्ण संधी ठरू शकते. पण ही रिक्त पदं म्हणजे नेमकं काय हे पण समजून घेऊया. तर ही पदं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये मंजूर झालेली पण वेगवेगळ्या कारणांमुळे अजूनपर्यंत भरली न गेलेली पदं आहेत. आणि ही संख्या अधिकृत रेकॉर्डनुसार आहे, ज्यामुळे या माहितीला एक पक्का आधार मिळतो. बरं, सगळं ठीक आहे, पण हा सगळा प्रकार अचानक आत्ताच का सुरू झालाय? या टायमिंग मागे एक खूप महत्वाचं कारण आहे, आणि ते म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका. हे बघा, हा क्रम समजून घेणं खूप गरजेचं आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक निवडणुका आता पूर्ण झाल्यात. त्यामुळे काय होतं की निवडणुकीच्या काळात थांबलेल्या सगळ्या प्रशासकीय फाईल्सना आता गती मिळते. त्या पुढे सरकू लागतात आणि रखडलेल्या भरतीच्या मागण्या पुन्हा एकदा सक्रिय होतात. म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेला आता वेग आलेला दिसतोय. चला तर मग आता हे बघूया की ही 22,000पेक्षा जास्त पदं नक्की कोणत्या शहरांमध्ये विभागलेली आहेत. आता आपण प्रत्येक शहरानुसार रिक्त पदांची संख्या पाहणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक महत्त्वाचा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं की भरती म्हटलं की फक्त एकाच विभागाची असणार. पण इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की ही सर्व पदं आरोग्य विभागाचीच आहेत असं नाही. ही संपूर्ण महानगरपालिका पदं आहेत. याचा अर्थ यात वेगवेगळ्या प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे. ह्या चार्टमधनं आपल्याला एक चांगला अंदाज येतो बघा. एकूण 22,381 पदांपैकी अंदाजे 5,000पेक्षा जास्त पदं ही आरोग्य किंवा नर्सिंग क्षेत्रातली असण्याची दाट शक्यता आहे. ही हेल्थ सेक्टरमधल्या उमेदवारांसाठी तर खूप मोठी बातमी आहेच, पण त्याचबरोबर लिपिक, तांत्रिक पदं आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा भरपूर जागा असणार आहेत. आणि आता तो प्रश्न ज्याची आपण सगळेच वाट पाहतोय, सगळ्यात जास्त रिक्त पदं नक्की कोणत्या शहरांमध्ये आहेत? चला पाहूया टॉप 3 शहरं. आणि या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे अर्थातच बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे आपली BMC. आणि इथला आकडा ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. तब्बल 8,490 पदं. म्हणजे विचार करा, एकूण पदांपैकी जवळपास 1/3 जागा फक्त मुंबईत आहेत. केवढी मोठी संधी आहे ही. दुसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे महानगरपालिका. इथे 1,768 पदं भरली जाणार आहेत. मुंबईच्या तुलनेत हा आकडा नक्कीच कमी आहे, पण तरीही हा एक खूप महत्वाचा आकडा आहे. आणि टॉप 3 मध्ये तिसरं शहर आहे पिंपरी चिंचवड, जिथे 1,578 पदांची भरती अपेक्षित आहे. पण थांबा, संधी फक्त या 3 शहरांपुरतीच नाहीये. इतरही अनेक मोठ्या शहरांमध्ये हजारो पदं रिक्त आहेत. उदाहरणार्थ वसई विरारमध्ये 1,122, नवी मुंबईत 998, नागपूरमध्ये 853 आणि नाशिकमध्ये 671 पदं आहेत. एवढंच नाही तर सांगली, जळगाव, मीरा भाईंदर यांसारख्या शहरांमध्ये शेकडो जागा आहेत. याचा सरळ अर्थ असा की ही संधी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तर मग या सगळ्या आकडेवारीचा आणि माहितीचा नोकरीच्या शोधात असलेल्या आपल्यासारख्या उमेदवारांसाठी नेमका अर्थ काय होतो? चला महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिली गोष्ट, ही एक राज्यव्यापी प्रचंड मोठी संधी आहे. दुसरी, अधिकृत आकडेवारी सांगतेय की 22,000पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत.
तिसरी, यातला एक मोठा वाटा म्हणजे साधारण 5,000 पेक्षा जास्त जागा आरोग्य आणि नर्सिंग क्षेत्रासाठी असू शकतात. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुका संपल्यामुळे आता भरती प्रक्रियेला खरी चालना मिळालीय. तर मित्रांनो, आजच्या विश्लेषणाचा शेवट एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. हजारो पदांची ही एवढी मोठी संधी आपल्यासमोर आहे. आता प्रश्न एकच आहे की या संधीसाठी आपली तयारी कशी असणार आहे, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त आणि मूल्यवान वाटत असेल, तर तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करून किंवा या UPI QR कोडद्वारे छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. DMER बद्दल अधिक माहिती हवी असल्यास हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.